आहे प्रारब्धा अधीन, देह तव आहे प्रारब्धा अधीन, याचा मी कासीन वाहू भार. सर्व माझा काळ तुझी या चिंतने, काया वाचा मने इच्छितसे. लाभतो न दिसे याहुनी दुसरा, लाभतो न दिसे याहुनी दुसरा. अनेकदा तारा येणे जलमे, सर्व माझा काळ तुझी या चिंतने, काया वाचा मने इच्छितसे. तुका म्हणे आलो शोषित संकटे, तुका म्हणे आलो शोषित संकटे. मी माझ्या उखटे आहे देवा, सर्व माझा काळ तुझी या चिंतने, काया वाचा मने इच्छितसे. समचरण सरोजं सांद्र नीलांबुधावं, जगननी तपानि मंडलं मंडनानां. तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं, सदयधौलहासं विठ्ठलं चिंतया. पांडुरंगा करू प्रथम नमन, वा वा वाटाळ करी. हा पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन. दुसरे चरण, वा दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण, दुसरे चरण संताचिया. त्यांच्या कृपादने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. हा 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 वा वा. दुसरे चरण संतांतिया, दुसरे चरण संतांतिया. त्यांचा कपादाने कथेचा विस्तारो, बाबाजी सद्गुरु दास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया. त्यांच्या कृपादने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांतिया. त्यांच्या कपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरे. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम, धन्य तुकोबा समर्थ, जेने केला हा पुरुषार्थ. आदमापुरे समाधे समोर जाता, आदमापुरे समाधे समोर जाता. विसरून जाते मनातील सर्व चिंता, आतेल वैभव दीपवतसे मनासी. नमस्कार माझा सद्गुरु संत बाळू मामा पदासी. सेवे लागे सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा,
यावरी न करावा अवेर. विठाल विठाल हो. देह तव आहे प्रारब्धा अधीन, देह तव आहे प्रारब्धा अधीन, याचा मी कासे न वाहू भार. सर्व माझा काळ तुझी या चिंतने, काया वाचा मने इच्छितसे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भगवान परमात्म्याच्या सेवेकरिता घेतलेला अभंग. अनंत कृपा सिंधू विश्व वंदे विश्व संत सकल संत शिरोमणी, ज्यांना वारकरी संप्रदायाचं पिता समजलं जातं असे श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय यांच्या गाथेतील 4 चरणाचा अभंग आज सेवेकरता घेतलेला आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय प्रत्येक जीवाला एकच सांगतात की आपल्याला जो मिळालेला देह जो आहे ना, हा देह प्रारब्धावरती अवलंबून आहे. म्हणून या देहाचा जास्त सीनभार वाद बसायचं नाही आणि या जन्मामध्ये नामचिंतन करायचं, याचं सविस्तर चिंतन महाराज आजच्या अभंगातून प्रतिपादन करतात. विठ्ठल विठ्ठल हो. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार तो असा, आजची सेवा कशा निमित्त आहे, काय निमित्त आहे, सर्वांना ज्ञात आहे, पण एक वक्त्याचं कर्तव्य असतं म्हणून तुमच्या पुढे मांडून जातो. ऐका, शास्त्रामध्ये सेवेचे 4 प्रकार आहेत. किती प्रकार आहेत? 4. त्यातले 2 प्रकार मी तुमच्या पुढे मांडतो. एक सेवा आहे ती नित्य सेवा आणि दुसरी सेवा आहे ती म्हणजे नैमित्तिक सेवा. नित्य सेवा कशाला म्हणावं? नित्य सेवा कशाला म्हणावं? जी आपण रोज क्रिया करतो त्याला नित्य सेवा म्हणतात. आंघोळ करणे, देवपूजा करणे, गंध लावणे, जेवण करणे, चहा पिणे, ह्या ज्या काय आहेत नित्य सेवा आहे. पण नैमित्तिक सेवा कशाला म्हणावं? निमित्ताला धरून जी सेवा केली जाते त्याला नैमित्तिक सेवा असं म्हणतात. चंद्रग्रहण असो, सूर्यग्रहण असो, बरं का, पुण्यतिथी असो किंवा वर्ष श्राद्ध असो, या निमित्ताला धरून केली जाते त्याला नैमित्तिक सेवा म्हणतात. आज काय निमित्त आहे हे सर्वांना ज्ञात आहे. परमपूजनीय आदरणीय वैकुंठवासी दगडू शंकर परड उर्फ भाऊ यांचं प्रथम वर्ष श्राद्ध आहे आणि यांच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत. आपल्याला आमंत्रित करणारा त्यांचा परिवार रामचंद्र दगडू फरड, लक्ष्मण दगडू फरड, शिवाजी दगडू फरड, धनाजी दगडू फरड, तानाजी दगडू फरड, अशा या फरड परिवाराच्या वतीने आपल्याला या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे. राहिलेल्या अल्पशा वेळामध्ये आपण अभंगाचं चिंतन पाहूया. प्रत्येक जीवाला या मृत्यू लोकामध्ये जन्माला आल्यानंतर मरावं लागतं. दादा, प्रत्येकाला मरावं लागतं. मरण हे निश्चित आहे, पण ती तारीख फक्त आपल्याला माहिती नाही. केव्हा आपल्याला मृत्यू होईल हे आपल्याला ठाऊक नाही महाराज, पण प्रत्येकाला मरावं लागतं. पण जगद्गुरु तुकोबाराय अभंगातून सांगत असताना सांगतात की माणसाला मरण हे निश्चित आहे, पण माणसाला एकही गोष्ट सांगायची गरज आहे, ती म्हणजे आपल्याला जो देह मिळालेला आहे ना, हा देह काही दिवसापुरता आहे. थोडक्यात सांगायचं झालं सोप्या भाषेमध्ये तर आपल्याला हा देह कसा मिळाला आहे? भाड्याच्या घरासारखा मिळाला आहे. एकदा मालकाने या घरातून बाहेर काढलं की महाराज आपल्या या देहाचा आणि आपला संबंध संपला जातो. म्हणजे घर मालकाला नाही राहणीमान आवडलं की घर मालक घराच्या बाहेर नक्की काढतो महाराज. मग तशाच पद्धतीने या जगाचा मालक भगवान पांडुरंग परमात्मा पाहत असतो या मृत्यू लोकांमध्ये हा जीव किती पुण्य करतोय, काय कर्म करतोय, कसं जगतोय याच्याकडे पाहिलं जातं. म्हणून हा देह प्रारब्धावरती अधीन आहे. जगद्गुरु तुकोबाराय का हो, हा देह खरंच प्रारब्धावरती अधीन आहे? हो, बघा तुम्ही, प्रत्येकाचा देह प्रारब्धावरती अधीन आहे. प्रत्येकाचा, कीर्तनकाराचा असू द्या, गायकांचा असू द्या, मृदंगाचार्याचा असू द्या, सिस्टीमवाल्यांचा असू द्या, व्हिडिओ शूटिंग करणाऱ्यांचा असू द्या, टाळकऱ्यांचा असू द्या,
सगळ्यांचा देह हा प्रारब्धावरती अधीन आहे. खरं महाराज? हो खरं, प्रारब्धावरती अधीन आहे. एवढं प्रारब्ध? हो, प्रारब्ध कधीच कुणाला चुकत नाही महाराज, कुणालाच चुकत नाही. हे प्रारब्ध प्रत्येकाला भोगावंच लागतं. अहो तुमचं आमचं काय घेऊन बसलाय? या जगाच्या मालकाला देखील सुद्धा प्रारब्ध भोगावं लागलं बर का. साधू महात्म्यांना देखील सुद्धा प्रारब्ध भोगावं लागलं. मग तुम्ही आम्ही तर कोण आहोत हो महाराज? हा, जगद्गुरु तुकोबराय सांगतात, प्रभू रामचंद्रांना आपल्या कर्मामुळे 14 वर्ष वनवासाला जावं लागलं. त्यांच्या असणाऱ्या पत्नी सीता आई साहेबांना 6 महिने अशोक वाटिकेत राहावं लागलं. त्याचं कारण काय आहे? प्रारब्ध. त्याच्या पुढे जाऊन सांगू का, या जगाच्या मालकाच्या वडिलाला प्रारब्धामुळे पुत्र योगाने मरावं लागलं. विठ्ठल विठ्ठल म्हणून प्रारब्ध अतिशय महत्वाचं आहे. मग हे प्रारब्ध महाराज घडतं कसं? आवाज तर येतोय ना माझा? हा, नाहीतर इंजनचा माझा सारखा व्हायचा आहे का नाही? हा, येतोय मजा आहे का नाही? हा, ऐका, प्रारब्ध अतिशय महत्वाचं आहे. मग महाराज प्रारब्ध हे घडतं तरी कसं? प्रारब्ध घडण्याचं कारण एकच आहे. आपण जो दिनक्रम जगत असतो त्या दिनक्रमामध्ये आपल्या हातून बरं का चुकून एखादं पाप घडलं तर ठीक आहे, पण ठरवून केलेल्या पापाला सुटका नाही महाराज, नाही महाराज, खरंच. हा, अहो महाराज प्रारब्ध एवढं कठीण आहे, एवढं कठीण आहे की तुम्ही म्हणाल या जन्मात पाप केले, पुढल्या जन्मात कशाला आपल्यासोबत ते पाप येते? तसं नाही महाराज. पाठीमागचा आपण जन्मामध्ये पाप करतो, आपण पाठीमागच्या जन्मात कर्म करतो आणि ते कर्म आपल्याला पुढं भोगायला येतं. म्हणजे केले कर्म झाले त्याची भोगाले, 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 केले कर्म झाले त्याची भोगाले. उपजले मेले ऐसे किती, उपजले मेले ऐसे किती, उपजल मेले ऐसे किती, उपजले ऐसे किती, उपजले मेले ऐसे किती, हरिमुखी गातार पली चिंता, हरिमुखी गातार पली चिंता, हरिमुखी गातार पली चिंता, हरिमुखी गातार पली चिंता, हरिमुखी गाता हर परी 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 चिंता. केले कर्म झाले त्याची भोगाले, उपजले मेले ऐसे किती, उपजले मेले ऐसे किती, केले कर्म झाले त्याची भोगाले, उपजले मेले ऐसे किती, उपजले मेले ऐसे किती. केले कर्म झाले त्याची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. अहो कितीतरी गेले ओ. आजा मेला, पंजा मेला, बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसाची झाला. प्रत्येकाला मरावं लागतं, पण याच्या पाठीमाग प्रारब्ध दडलेलं आहे महाराज. प्रारब्ध दडलेलं आहे, प्रत्येकाच्या पाठीमाग प्रारब्ध दडलेलं आहे. अहो या जगाचे मालक प्रभू रामचंद्र स्वतः भेटायला जरी आले
तरी प्रारब्ध चुकवता येत नाही महाराज, तरी प्रारब्ध चुकवता येत नाही. खरी गोष्ट आहे. एक साधू महात्मा होता. त्या साधू महात्म्याच्या शरीराला भेगा पडल्या होत्या. त्या भेगामधून रक्त येत होतं, पू येत होत होता, घाण वास येत होती. पण त्या साधू महात्म्याच्या मुखामधून देवाचं नामचिंतन कधीच हल्लं नाही महाराज. सतत रात्रंदिवस देवाचं नामचिंतन करणारा तो साधू महात्मा. देव जरी आपल्या भेटीला आला तरी प्रारब्ध चुकवता येत नाही महाराज. साधू महात्म्याला शिष्याकडून समजलं की या जगाचे मालक प्रभू रामचंद्र आपल्याला भेटायला येणार आहेत. देव भेटायला याची काय सोपी गोष्ट आहे का? नाही ना महाराज. हा, गावातला सरपंच आपल्या घरी आला तरी आपण उड्या मारतो. हा, देव भेटायला यायचा आहे म्हटल्यानंतर तो साधू महात्मा किती आनंदित असावा, किती आनंदित असावा. मग त्या साधूच्या भेटीला देव येणार आहे. देव आल्यानंतर साधू महात्म्याला वाटलं की आपल्याकडे जर देवाने पाहिलं तर देवाला दुःख होईल, वाईट वाटेल. म्हणून काय करावं, काय करावं या हिशोबाने महाराज त्या साधू महात्म्याने कमंडलू मधलं पाणी घ्यावं, आपल्या अंगावरती शिंपडावं आणि ज्या पद्धतीने मळका सदरा, मळका शर्ट आपण काढतो ना, त्या पद्धतीने अंगावची खराब त्वचा काढावी आणि एका चवळ्याखाली झाकून ठेवावी. काय ताकद असेल नामचिंतनाची दादा, काय ताकद असेल. खोटी त्वचा धारण करावी आणि आपल्या आश्रमामध्ये बसावं. प्रभू रामचंद्र आले, लक्ष्मणजी आले भेटीला आणि भेटीला आल्याबरोबर दोघांचा नमस्कार झाला, सगळं काही झालं. पण लक्ष्मणजी आश्रमात बसले नाहीत, पूर्ण आश्रमात फिरू लागले. कोण? महेश महाराज, लक्ष्मण. हा, लक्ष्मण. मग महाराज लक्ष्मण फिरायला लागले आणि लक्ष्मण फिरायला लागल्याबरोबर ज्या ठिकाणी त्वचा झाकून ठेवली होती चवळ्याखाली, ते चवळ महाराज फडफड करायचे. जिवंत त्वचा आहे ना, मृत्यू त्वचा नाही, जिवंत त्वचा असल्यामुळे त्वचा फडफड करायची, चवळा हालायचं. लक्ष्मणजीने आवाज द्यावा, अरे शिष्या, काय झाकून ठेवलं या चवळ्याखाली? शिष्य म्हणाला, महाराज आम्हाला सांगायचा अधिकार नाही, तुम्ही गुरुजींना विचारू शकता, तुम्ही महात्म्याला विचारू शकता, तुम्ही साधू बाबाला विचारू शकता. ठीक आहे, एवढ्या प्रेमाने आम्ही तुमच्या भेटीला आलोय आणि आमच्यापासून अशी एखादी गोष्ट तुम्ही लपून ठेवता? मी शेष अवतार असणारा लक्ष्मण आणि दादांचं तर काय सांगावं. अहो, तुम्ही आमच्यापासून लपून ठेवताय. साधू महात्म्याजवळ लक्ष्मणजीने जावं, बाबा सगळं खरं आहे, आम्ही तुमच्या भेटीला आलो, पण भेटीला आल्यानंतर देखील सुद्धा एक गोष्ट तुम्ही लपून ठेवी. आता साधू महात्म्याला प्रश्न पडला, नेमकं लक्ष्मणाला सांगावं की नाही सांगावं. पण साधू महात्म्याने लक्ष्मणजीच्या गळ्यात मिठी मारावे, गळ्यात पडावं आणि ढसा 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 रडून सांगावं, लक्ष्मणजी ऐका, तुम्हाला त्या चवळ्याखाली काय झाकले ऐकायचंय ना? ऐका, काय नाही हो, ही खराब झालेली त्वचा आहे, त्यातून रक्त येत, पो येतोय. माझ्या या जगाच्या मालकाच्या प्रभू रामचंद्राच्या डोळ्यातून पाणी येईल म्हणून मी ती त्वचा काढून एका चवळ्याखाली झाकून ठेवली आहे, म्हणून चवळ्याखाली झाकून ठेवली. लक्ष्मणजी दादांना म्हणावं, दादा अहो साधू बाबाची त्वचा नीट करून द्या. प्रभू रामचंद्रजीने म्हणावं, लक्ष्मणजी मी त्वचा त्यांची नीट करून द्यायला तयार आहे, फक्त एकदा त्यांनी मागावं. बर का, एकदा त्यांनी मागावं. अहो त्वचा नीट करून द्यायचं सोडा, सोन्याची त्वचा करून द्यायला तयार आहे, फक्त एकदा मागावं. हा, आणि साधू महात्म्याकडे हा सगळ्यात जास्त चांगला गुण आहे बर का, ते कधीच देवाला मागत नाहीत आणि आपण देवाला मागितल्याशिवाय सोडत नाही का नाही. मग महाराज अशा प्रकारे काय करावं? काही नाही. साधू महात्मा म्हणाला, लक्ष्मणजी तुम्ही जास्त विचार करू नका, माझे त्वचा नीट करून नको, मला काही नको. द्यायचं असेल तर एकच द्या की गरम पाण्याची सोय करून द्या, गार पाण्याने आंघोळीला
त्रास होतो. त्रेता युगामध्ये प्रभू रामचंद्राने बाण मारला, त्या ठिकाणाचं नाव आहे उंदकेश्वर. अजून त्या ठिकाणावरती जावा, कधीच तुम्हाला गार पाणी मिळणार नाही. त्या झऱ्यातून अजूनही गरमच पाणी वाहतं. त्या ठिकाणाचं नाव आहे उंदकेश्वर आणि त्या साधू महात्म्याचं नाव आहे शरभंगू ऋषी. मग महाराज ऋषी महात्म्याचं सगळं दर्शन हे झालं, सगळं झाल्यानंतर महत्वाचा मुद्दा आपला लक्षात घ्या. लक्ष्मीमंजेने प्रश्न केला साधू महात्म्याला, बाबा सगळं खरं आहे, तुम्हाला काही नको हेही आम्हाला मान्य आहे बरं का, पण तुम्ही हे भोगताय कशा करता, त्याचं कारण आम्हाला नक्की सांगा. मग साधू महात्मा काय म्हणतो ऐका, हे उत्तर फार महत्वाचं आहे. काही जरी नाही घेऊन गेला तरी चालेल, पण हे उत्तर नक्की घेऊन जावा. साधू महात्मा म्हणाला, लक्ष्मणजी ऐका, पाठीमागच्या जन्मामध्ये काही मी पाप केलं असेल, ते पाप मी या जन्मात भोगतोय आणि पाठीमागचं सगळं पाप मला या जन्मात भोगायचंय, पुढच्या जन्मात घेऊन जायचं नाही, म्हणून हे मी भोगतोय. सांगायचं तात्पर्य एकच आहे, जगाचा मालक जरी भेटीला आला ना तरी प्रारब्ध चुकवता येत नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आपला देह प्रारब्धावरती अधीन आहे, एक ना एक दिवस हा जाणार आहे, म्हणून याचा जास्त सीन बहार वाहत बसू नका. अभंगाचं प्रथम चरण. देह तव आहे प्रारब्ध अधीन, जय हो. देह तव आहे प्रारब्ध अधीन, देह तव आहे प्रारब्धाधीन, देह तव आहे प्रारब्धाधीन, देह तव आहे प्रारब्ध अधीन, देह तव आहे प्रारब्ध अधीन, देह तव आहे प्रारब्धाधीन, देह तव आहे प्रारब्धाधीन, यात मी कासीन बाबूबा, यात मी कासीन वाहू भार, सर्व माझा काळ तुझी चिंतने, सर्व माझा काळ तुझी चिंतने, कमी कासी वाहू फार, यात मी कासीन वाहू भार, सर्व माझा काळ तुझी चिंतने, सर्व माझा काळ तुझी चिंतने, देह तव आहे प्रारब्ध अधीन, यात मी कासीन वाहू भार, यात मी कासीन वाहू भार, यात मी कासीन वाहू भार, देह तव आहे प्रारब्धाधीन, यात मी कासीन वाहू भार, यात मी कासीन वाहू भार, यात मी कासीन वाहू भार. देह तव आहे प्रारब्ध अधीन आणि याचा मी कासीन वाहू भार. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, देह तव आहे प्रारब्धा अधीन, कोणती ना कोणती गोष्ट अधीन आहे. महाराज मला सांगा, आपलं कमरपासून शरीर कशावरती अधीन आहे? पायावरती अधीन आहे, बरोबर आहे. तसा हा पूर्ण देह आपला प्रारब्धावरती अधीन आहे, म्हणून याचा जास्त सीन बहार वाहत बसायचं नाही. बर चला, सोपं उदाहरण सांगून जाईल. सोपं, आपण शेतकरी आहोत सगळे. मला सांगा, एखाद्या वेळेस आपण रानामध्ये गेलो, शेतात गेलो, गायींसाठी गुरांसाठी आपण चारा काढला, गवत काढलं बरं का, गवत भरपूर काढलं
आणि भरपूर काढल्यानंतर आपण गवत एखाद्या गाठोड्यात बांधतो आहे का नाही, एक टेलर भर. समजलं नाही का? एक टेलर भर, एक टायली बरं का, एक टायली गवत आपण एका गाठोड्यात बांधतो, ते आपल्या डोक्यावरती घेतो आणि आपल्या घराकडे येतो. बरोबर आहे? नाही महाराज, तसं नाही करत. कसं करतो? तेवढंच गवत आपण त्या गाठोड्यात बांधतो जेवढं आपल्याला ते गवत उचलल आणि ते आपल्याला घरापर्यंत घेऊन येता येईल. त्याच्यापेक्षा जास्त आपण उचलतही नाही आणि त्याच्यात बांधतही नाही. एखादा घास कापून खाली काढून टाकल पण त्यात बांधणार नाही. तसंच या देहाचं आहे हो, जास्त भार व्हायचं नाही. आता बीपी होणं, शुगर होणं बरं का, गुडघे दुखणं, कशाचं? प्रारब्धाचं अधीन आहे. ते प्रारब्धामुळे आपल्या शरीराला त्रास होतो आणि आपण उगाच देवाला नाव ठेवतो, देवा माझ्याच नशिबात तू शुगरची म्हणजे साखरेची गोळी का लावली? रोज गोळी खावा लागते हे का नाही? रोज गुडघे दुखतायत आणि आपल्याला दुःख झालं की त्याच वेळेस आपल्याला देव आठवतो, इतर वेळी देव आठवत नाही महाराज, इतर वेळी देव आठवत नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, जास्त सीनभार वाहत बसू नका. का वाहत बसू नका? कारण की प्रत्येक साधू महात्म्याचा उदाहरण जर पाहिलं ना, प्रत्येक साधू महात्म्याचं, प्रत्येक संताचं चरित्र पहा. किती जरी अडचणी आल्या, किती जरी संकट आली, किती जरी दुःख आलं, किती तरी यातना झाल्या, किती जरी यातना झाल्या, तरी संत महात्मे हे आपल्या देवाला कधीच नावं ठेवत नव्हती महाराज, नव्हती. का ठेवत नव्हती? कारण की त्यांना माहीत होतं की आपण या मृत्यू लोकामध्ये कशा करता आलोय आणि आपण आलोय तरी कुठून? आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. जय हो. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी. आम्ही वैकुंठवासी वा वा. आलो याची कारणासी. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी. बोलिले जे ऋषी सात भावे वर्ताया. वा वा. सात भावे वर्ताया. झाडू संताचे मार्ग आडराणी भरले जग. झाडू संताचे मार्ग आडराणी भरले जग. बोलिला जानुची सात भावे वर्ताया. वा वा. सात भावे वर्ताया. झाडू संताचे मार्ग आडराणी भरले जग. झाडू संताचे मार्ग आडराणी भरले जग. वैकुंठवासी आलो याची कारणासी. बोलिले जे ऋषी सात भावे वर्ताया. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी. श्रीराम. बोलिले ते ऋषी सात भावे वर्ताया. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. एक एक शब्दाकडे लक्ष द्या महाराज. संत महात्मे वैकुंठावरून मृत्यू लोकांमध्ये आले. कशा करता? साच भावे वर्ताया. म्हणजे साच म्हणजे काय, खरं काय आणि खोटं काय हे सांगण्याकरता संत महात्मे या मृत्यू लोकांमध्ये आलेत आणि आपल्याला सांगितलं महाराज की या संसारी रूपी जीवनामध्ये दुःख आहे ते प्रारब्धामुळे आहे आणि आपल्याला हे भोगावंच लागणार आहे. आणि त्या प्रारब्धामुळे एक ना एक दिवस या शरीराची माती होणार आहे, म्हणजे होणार आहे महाराज. आणि एकदा या शरीराची माती झाली ना, कोणी सोबत येत नाही हो, कोणी सोबत येत नाही. होय शरीराची माती कोणी न येते सांगाती. सारी अवघे कामी खोटी
अंती जाणे मसनवटी. सगळ्याला शेवटी मशनभूमीमध्ये जाणं आहे महाराज, सगळ्याला. म्हणून जोपर्यंत या मृत्यू लोकामध्ये आहे ना, तोपर्यंत आपण काय केलं पाहिजे हो? नामचिंतन केलं पाहिजे. आपला काळ कशामध्ये गेला पाहिजे? सर्व माझा काळ तुझी चिंतने. सर्व माझा काळ तुझी चिंतने. सर्व माझा काळ तुझिया चिंतने. सर्व माझा काळ तुझिया चिंतने. काया वाचा मने इच्छित से. काया वाचा मने इच्छित से. काया वाचा मने इच्छित से. सर्व माझा काळ तुझी चिंतने. सर्व माझा काळ वा तुझी चिंतने. वाचा म्हणे इच्छित से. काया वाचा म्हणे इच्छित से. काया वाचा म्हणे इच्छित से. काया वाचा म्हणे इच्छित से. माझा काळ तुझिया चिंतने. सर्व माझा काळ तुझिया चिंतने. सर्व माझा काळ वा वा, तुझी टाळकरी. हा, हा. चिंतने. काया वाचा मने इच्छित से. काया वाचा मने इच्छित से. सर्व माझा काळ तुझिया चिंतने. काया वाचा म्हणे इच्छित से. काया वाचा म्हणे इच्छित से. सर्व माझा काळ तुझी या चिंतने. काया वाचा मने इच्छी तसे. अभंगाचं दुसरं चरण आहे महाराज. अभंगाचं प्रथम चरण आपण पाहिलं. देह तव आहे प्रारब्धा अधीन, याचा मी का सीन वाहू भार. याचा जास्त सीन भार वाहत बसायचं नाही. ठीक आहे, तू कोबार आहे, आम्ही सीन भार वाहत बसत नाही, पण करावं तरी काय? काय करायचं नाही. सर्व माझा काळ तुझी या चिंतने. आणि काया वाचा मने इच्छित असेल. मनापासून त्या भगवंताचं फक्त नामचिंतन करायचं मनापासून. हा, मने नाही भाव आणि देवा मला पाव अजिबात जमत नाही. हा, पाव कोणता? वडापाव नाही, वडापाव नाही. हा, मग देवा तू माझ्यावरती कृपा कर, तू मला आशीर्वाद दे, असं पाव महाराज. मग महाराज जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, खरंच नामचिंतन केलं पाहिजे. कुठून नामचिंतन केलं पाहिजे? मनोभावी. मनोभावी. का मनोभावी नामचिंतन करायचं? कारण की भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त तुझं व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाय. सोपा उपाय जगद्गुरु तुकोबाराने सांगितला की मनापासून जर आपण त्या देवाचं नामचिंतन केलं तर तो देव आपल्यावरती कृपा करतो, आपल्याला पावतो महाराज. खरं आहे महाराज. हा, मनामध्ये भाव पाहिजे. मस्त खरी गोष्ट आहे. एक उदाहरण सांगतो. व्यवहारिक सांगू का? नको नको, आपल्या वारकऱ्यातलं सांगितलेलं बरं असतं, हे का नाही? हा, आपल्याकडे घेतलं म्हणजे बरं आहे, त्यांच्याकडे उगाच सोडायला नको. एक वारकरी बाबा मन आणि चित्त एकाग्रत करून नामचिंतन केलं तरच त्याची कृपा होते आणि तरच आपल्या मुखातून त्याचं नामचिंतन घडतं. एवढं लक्षात असू द्या.
एक वारकरी महात्मा रोज सकाळी उठायचा, नित्यनेमाने देवाचं नामचिंतन करायचा. देवपूजा करण्याकरता घरातले सगळे देव एका पाटीत गोळा करायचा. बरं का महिला वर्ग, हा, घरातले सगळे देव एका पाटीत गोळा करायचा. ती पाटी घेऊन महाराज तुळशीच्या कट्ट्यावर यायचा आणि तुळशीच्या कट्ट्यावरती आल्यानंतर अशी पाटी ठेवायची, एक कळशी भरून पाणी आणायचं आणि ते पाणी त्या पाटीत ओतायचं. बरं का, पाटी गच भरायची. तोपर्यंत देव कुठं? पाण्यात. बरं का, देव पाण्यात. महाराज सगळं झालं आणि इसर भोळा वारकरी आतमध्ये घरात गेला आणि गणगोळी आणायचा विसरला. परत आतमध्ये जाऊन त्याने गणगोळी घेऊन आला. गणगोळी बाहेर घेऊन आला, तुळशीच्या कट्ट्यावरती बसला आणि गणगोळी अशी उघडायला चालू केली. तेवढ्यात महाराज पुढून रामभाऊ आले. रामभाऊ नाहीत, नाही तर कोण दुसरं नाव सांगा बरं, हितले असले तर तिकडले. बरं का, हा आमच्याकडे. मग महाराज ते रामभाऊ असे पुढून आले, त्याचं गणगोळी उघडायला चालू आहेत. तिकडून रामभाऊ येत आहेत आणि रामभाऊ आले की त्यांनी लगेच त्यांना जय हरी घातला. जय हरी रामभाऊ. तो म्हणला जय हरी जय हरी. झाली का महाराज देवपूजा? तो म्हणले चालू आहे देवपूजा. बर बर, या या, चहा पाणी घेऊन जा. रामभाऊ बी महाराज तुळशीच्या कट्ट्यावरती येऊन बसला. गणगोळी उघडायला सुरू आहे आणि गणगोळी उघडून सुरू झाली की महाराज त्याने गंध लावायला चालू करत असताना आपला गंध घेतला आणि रामभाऊने प्रश्न केला, का हो महाराज, आपल्या जीवनात असं काय असेल हो, सगळं आपल्यालाच भोगावं लागतंय, काय करणार महाराज? आपलं केलेलं कर्म, आपले केलेले भोग हे आपल्याला भोगल्याशिवाय पर्याय नाही. म्हणता म्हणता असं कपाळाला गंध लावावा. आपल्या कपाळामुळे आपल्या या नशिबात जे आहे ते आपल्याला भोगल्याशिवाय पर्याय नाही, म्हणून म्हणत म्हणत गंध लावा. रामभाऊने म्हणावं, ठीक आहे महाराज, पण काय करता, या पोटा पाण्यासाठी काहीतरी केलंच पाहिजे, म्हणून असा पोटाला गंध लावायला सुरुवात केला. काय करावं, एवढं कष्ट करतोय, एवढं कष्ट करतोय, आता हात दम काढत नाहीत, हात थकले, पाय थकले, म्हणत म्हणत हाताला गंध लावायला सुरुवात केला. तोपर्यंत देव कुठं? पाण्यात. हे का नाही? पाण्यात. अशी किती जरी दिवस देवपूजा केली ना तरी आपल्याला भगवंताची कृपा होईल नाही होणार. मनोभावी त्या देवाचं नामचिंतन केलं तर देव धावून येत असतो. संत सेना महाराजांकडे महाराज अतिशय गरिबी असताना देखील सुद्धा मुखातलं देवाचं नामचिंतन गेलं नाही. महाराज काय होतं संत सेना महाराजांकडे? हो, फटके उपरणं असून त्या देवाला आंघोळ घालताना त्या फटक्या उपरणाने पुसावं. ऐका, अंगावरती 2 पेले पाणी ओतले ना देवाच्या अंगावर, पाठी 4 पेलं पाणी भरायचं. महाराज तुमचं गणित कच्चं आहे का? गणित नीट आहे का? 2 पेले संत सेना महाराज पाणी अंगावरती ओतायचे, पण 2 पेले देव रडत होता देवपूजा बघून. देव, हा, अशी भक्ती, अशी इच्छा, अशी मनापासून असली ना तरच आपला काळ त्या नामचिंतनात सरतो. नाहीतर या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर कशातच लाभ नाही आणि कशातच फायदा नाही. महाराज अभंगाच्या लाभतो नदीचे यावून दुसरा, लाभतो नदीचे यावून दुसरा, लाभतो नदीसे यावून दुसरा, लाभतो नदीसे यावून दुसरा, लाभतो नदीचे यावून दुसरा, लाभतो नदीचे यावून दुसरा, लाभतो नदीसे यावून दुसरा, हो, लाभतो नदीसे यावून दुसरा. अनिक दाताला येन जन्म, वा, येन जन्म,
चिंतने सर्व माझा काळ तुझी या चिंतने अनिक दातारा येणे जन्मे जन्मे श्रीराम अनेक दातारा येणे जन्मे अनेक दातारा येणे जन्मे अनेक दातारा येणे जन्मे लायन आळ तुझी या चिंतने सर्व माझा काळ तुझी या चिंतने लाभ तो न दिसे याहुनी दुसरा अनेक दातारा येणे जलमे. दुसरा कोणत्याच गोष्टीचा लाभ मिळणार नाही महाराज, कोणत्याच गोष्टीचा. प्रत्येक गोष्ट तुमच्या डोळ्यासमोर घ्या. आज ही आपण गोष्ट करतोय, जीवन जगत असताना प्रत्येक वेळी आपल्या मनात एकच गोष्ट आहे. काय काय आला पाहिजे? वाघ. काय आला पाहिजे? फक्त पैसा आला पाहिजे, फक्त पैसा आला पाहिजे. मला सांगा, तो पैसा देखील सुद्धा आपल्यासोबत येत नाही महाराज. हा, अब्जोवधी कमवा, करोडो रुपये कमवा, किती बी संपत्ती कमवा, 1 रुपया देखील सुद्धा आपल्यासोबत येत नाही महाराज. 1 रुपया. कस काय महाराज तुम्ही म्हणता? हा, ठेवतात नाही कपाळावरती 1 रुपया. धन मिळवून कोटान कोटी, धन मिळवून कोटान कोटी, मिळवणी कोट्यान कोटी धन मिळवणी कोट्यान कोटी संगे नाही रे, संगे नाही रे, संगे नाही रे, संगे नाही रे, लंगोटी धन मिळवून कोट्यान कोटी, धन मिळवून कोट्यान कोटी, संगे न ये रे, संगे न ये रे, संगे न ये रे, संगे न ये लंगोटी धन मिळवणी कोट्यान कोटी धन मिळवून कोट्यान कोटी धन मिळवून कोट्यान कोटी. कोट्याने कोटी रुपये जरी कमवले तर आपल्यासोबत काहीच येत नाही. खरंच महाराज, काय येत नाही का आपल्यासोबत? येतं ना महाराज. आपल्यासोबत एकच गोष्ट येते, ते म्हणजे आपण केलेलं कर्म आणि आपण केलेलं पुण्य प्रत्येक जन्मात चालतं महाराज, प्रत्येक जन्मात. हा, मला सांगा, आपल्या भारत देशातली 100ची नोट बरं का, 100 रुपयाची नोट ऑस्ट्रेलियामध्ये घेऊन गेल्यानंतर ती नोट चालते का? नाही चालत. हा, कुठल्या दुसऱ्या देशामध्ये घेऊन गेले तर चालते का? नाही चालत. मग मला सांगा, आता चालू काळामध्ये या भारत देशातली 100 रुपयाची नोट बाहेरच्या देशात जर चालत नसेल तर त्या पैशाचा काय उपयोग आहे का? नाही उपयोग आहे का नाही? हा, मग त्या बरं तुमच्या जवळचे सगळे माझ्याकडे आहे का नाही? हा, विठाला 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 सांगायचं तात्पर्य एकच आहे, अन्न वस्त्र निवारा बरं का, ह्या माणसाच्या मूलभूत गरज आहेत, ह्या गरजेच्याच आहेत, हे असणं गरजेचंच आहे. पण त्या असल्या म्हणूनच माणूस जीवन जगतो, हा मात्र गैरसमज आहे बरं का, हा मात्र गैरसमज आहे. एक टाइमचं अन्न असलं तरी माणूस जीवन जगतो, साधा सुद्धा निवारा असला तरी माणूस जगतो, साधी सुधी कपडे असले तरी माणूस कपड्यामध्ये राहतोच महाराज. पण त्या असणंच आणि असल्याच पाहिजेत ही मात्र गैरसमजाची बाब आहे महाराज. म्हणून आपण या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर खरंच पुण्य कमवलं पाहिजे, आणि ते पुण्य कमवण्याकरता एकच साधन आहे, ते म्हणजे
नामचिंतन नाम संकीर्तन साधन पै सोपे. जळतील पापे जन्मांतरीचे, जन्म जन्मेचे पाप नाहीशी होतील आणि आपल्याला पुण्य प्राप्त होईल आणि तेच पुण्य आपण पुढच्या जन्मात घेऊन जाऊ. नाहीतर आपल्या सोबत काहीच येणार नाही, काहीच येणार नाही. का? ऐका, आपण जे दिवस काढलेत ना ते नेहमी लक्षात ठेवा. आपण जे दिवस काढलेत ते नेहमी लक्षात ठेवा. सुंदर चेहरा एक दिवस म्हातारा होणार आहे. सुंदर चेहरा एक दिवस म्हातारा होणार आहे. बलाढ्य शरीर सुद्धा एक दिवस गळून पडणार आहे. एक दिवस पद ही निघून जाणार आहे. एक दिवस पद ही निघून जाणार आहे. मात्र चांगला माणूस हा नेहमी चांगलाच राहतो. त्यामुळे आयुष्यामध्ये चांगलं राहण्याचा प्रयत्न करा आणि पुण्य कमवायचा प्रयत्न करा. तेच आपल्याला जन्मजन्मी चालणार आहे. नाहीतर दुसऱ्या कोणत्याच गोष्टीत लाभ नाही महाराज. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगत असतात की लाभ फक्त एकाच गोष्टीमध्ये की त्याच्या नामचिंतनामध्ये. म्हणून लाभ तो न दिसे या होणे दुसरा, अनेक दातारा येले जन्मे, सर्व माझा काळ तुझी या चिंतने, काया वाचा मने इच्छितसे. फक्त त्याची चिंता करायची, त्याचं नामचिंतन करायचं. ते पाहिल आणि त्याला वाटल ते करल. म्हणून सगळ्याने हाताने टाळी वाजवायचे आणि मुखाने भगवान पांडुरंग परमात्म्याचं नामचिंतन करायचं आहे. विठोबा रखुमाये हरी बोला. हरिनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. जय. सद्गुरु जोग महाराज की जय. विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, विठोबा. अधीन याचा मी कासीन वाहू भार, सर्व माझा काळ तुझी या चिंतने, काया वाचा मने इच्छितसे. लाभ तो न दिसे याहुनी दुसरा, अनेकदा तारा येणे जन्मे, सर्व माझा काळ तुझी या चिंतने, काया वाचा मने इच्छितसे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर दुसरीकडे कुठे लाभ नाही. आपला देह प्रारब्धावरती अधीन आहे. म्हणून आपण सतत देवाचं नामचिंतन केलं पाहिजे. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. प्रत्येकाने काम करत करत भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. काम करता करता आपण जर भगवंताचं नामचिंतन केलं, एक ना एक दिवस तो भगवंत आपल्यावरती कृपा करतो महाराज, कृपा करतो. फक्त मुखामध्ये नामचिंतन पाहिजे महाराज. कारण की प्रत्येकाच्या जीवनात अडचणी आहेत, प्रत्येकाच्या जीवनात संकट आहेत. म्हणून तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे आलो सोशीत संकटे, मी माझ्या ओखटे आहे देवा. प्रत्येकाला संकट सोसावी लागले महाराज. प्रत्येकाचं उदाहरण घ्या, ऐका. साधू महात्म्याला देखील सुद्धा संकट सोसावी लागली बरं का. सगळ्याला संकट सोसावी लागली. प्रत्येकाला संकट सोसावी लागले. तुम्हा आम्हाला संकट सोसावी लागले. म्हणून जास्त काही सीन भार वाहत बसायचा नाही. निवांत राहायचं, नामचिंतन करायचं. वस तो कृपा करून घेईल, तो पाहिल. बरं ठीक आहे महाराज, अभंग तर तुम्ही आमच्या पुढे मांडला, व्यवस्थित मांडला, काही अडचण नाही. समजला नसला तर परत चालू करायला बरं. समजला ना महाराज? नाही म्हणावं तर तुम्ही 2 वाजल्याशिवाय काय कीर्तन सोडणार नाही. म्हणून समजलाय म्हणायचं आहे का नाही? हा, मग महाराज ऐका, आज वर्ष श्राद्ध आहे. या वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी उपस्थित आहे. अवघ्या 5 मिनिटामध्ये तुम्हाला सांगून जाईल की हे वर्ष श्राद्ध का करावं आणि कशा करता करावं. वर्ष श्राद्ध करणं गरजेचं आहे का, हेही तुमच्या पुढे मी मांडून जाईल. ऐका, गरुड पुराण नावाचा एक ग्रंथ आहे. कोणता ग्रंथ आहे? गरुड पुराण. त्या गरुड पुराणामध्ये वर्ष श्राद्ध का करावं, पुष्पवृष्टी का करावी, कावड्यानेच घास शिवल्यानंतर आपला देह, आपला जो आत्मा गेलाय तो मुक्त झाला, हे कशामुळे सांगितलं जातं, याचा सगळा उल्लेख त्याच्यात आहे महाराज. प्रत्येकाला मरावं लागणार आहे. प्रत्येकाचा जन्म आहे, त्या दिवशी महाराज मृत्यूची तारीख निश्चित आहे. जन्मले बाळ वाट पाहे त्याची काळ.
जन्मापासून मृत्यूपर्यंत काळ त्याची वाट पाहत असतो. प्रत्येकाची वाट पाहतो महाराज तो काळ. या मृत्यू लोकामध्ये जन्म झाला, एखादा देह आत्मा त्या देहाला सोडून गेला की आपण म्हणतो तो व्यक्ती या मृत्यू लोकातून गेला, आता त्याचा ना आपला संबंध संपला, त्याचा ना आपला संबंध संपला. तसं नाही महाराज, लक्षात घ्या. हिथून देह, ज्या वेळेस देह इथं आत्मा ठेवतो, तो आत्मा आपल्या घराच्या आधीभोवती 3 दिवस फिरत असतो. किती दिवस? 3 दिवस आपल्या घराजवळच असतो बरं का. आणि तो कुठं असतो माहितीये का? उमरे चौकटीच्या वरच्या कोपऱ्यामध्ये तो आत्मा अडकलेला असतो. म्हणून जुनी लोक म्हणतात बघा, उंबऱ्यात उभा राहायचं नसतं, एकतर आत उभा राहा नाहीतर एकतर बाहेर उभा राहा. हा, तो आत्मा त्या चौकटीत अडकलेला असतो 3 दिवस. 3ऱ्या दिवशी सावडण्याचा विधी असतो. तोपर्यंत महाराज आपण प्रत्येक दिवशी पिंडदान केलं पाहिजे. पहिल्या पिंडदानाने त्या गेलेल्या जीवात्म्याचं डोकं तयार होतं. काय तयार होतं? डोकं, पहिल्या पिंडदानाने. 2ऱ्या पिंडदानाने त्या जीवात्म्याचे हात तयार होतात. 3ऱ्या पिंडदानाने पोटापर्यंत त्या गेलेल्या जीवात्म्याचं गुप्तरूपी शरीर तयार होतं बरं का. ते गुप्तरूपी शरीर कशासाठी पुढे गेल्यावर मी सांगून जाईल. पोटापर्यंत शरीर तयार झालं. 3रा दिवस सावडण्याचा विधी आपण पार पाडतो. सावडण्याच्या विधीनंतर 4थ्या, 5व्या, 6व्या, 7व्या, 8व्या, 9व्या, 10व्या दिवशी 10 दिवस रोज एक पिंडदान केलं की 10व्याला त्या गेलेल्या जीवात्म्याचं गुप्तरूपी पूर्ण शरीर तयार होतं. पूर्ण शरीर तयार होतं. मग ते शरीर कशा करता? त्या जीवात्म्याला या मृत्यू लोकापासून यमपुरीपर्यंत 86,000 योजन प्रवास करावा लागतो. किती योजन? 86,000 योजन प्रत्येकाला करावं लागणार आहे, माझ्या सकट सगळ्याला बरं का. मग महाराज 86,000 योजन प्रवास आहे. 13व्याच्या दिवशी आपण गोडाचं जेवण करतो, नैवेद्य दाखवतो आणि तो नैवेद्य आपण महाराज कुठं ठेवतो? घराच्या वर ठेवतो. का वर ठेवतो? एकदा देह या शरीरातून निघून गेला, आत्मा निघून गेला की त्या आत्म्याला घरात प्रवेश नसतो 365 दिवस. म्हणून आजच्या दिवशी म्हणजे वर्ष श्राद्धाच्या दिवशी फक्त त्या जीवात्म्याची पूजा घरात केली जाते. आजच्या दिवशी फक्त त्याला आत्म्याला आत प्रवेश असतो, नंतर नसतो महाराज. मग महाराज त्या ठिकाणी तो आत्मा, शरीर पूर्ण तयार झालं, 13व्या दिवसापासून तो जीवात्मा आपल्याला सोडून जातो. 13 दिवस आपल्या घराच्या आधीभोवती, आपल्या गावाच्या शिवाराच्या आतमध्येच फिरत असतो. कळतंय ना मला मंडळ? हा. मग महाराज अशा प्रकारे 13व्याच्या दिवशी गोडाचं जेवण करून रोज 247 योजन प्रवास आहे त्या जीवात्म्याला. किती योजन? 247 योजन. पहिलं मासिक येतं. पहिल्या मासिकाला तो गेलेला जीवात्मा सौम्यपुरामध्ये येऊन पोचतो. सौम्यपूर एक नगर आहे, त्या नगरामध्ये येऊन पोचतो. तो सौम्य राजा केलेल्या कर्माची त्या ठिकाणी बेरीज करायला सुरुवात करतो, वजाबाकी करायला सुरुवात करतो. तिथून महाराज आपलं जे कर्म आपण या मृत्यू लोकामध्ये केले ना, ते प्रत्येक मासिकाला फेडत 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 पुढे जावं लागतं बरं का. फेडत फेडत पुढे जावं लागतं. मग पहिल्या मासिकाला तो जीवात्मा खाली येतो बरं का. खाली आल्यानंतर नैवेद्य ग्रहण करतो आणि नंतर पुढचा प्रवास सुरू होतो. कारण की 1 महिना प्रवास करून तो जीवात्मा भुकेलेला असतो. म्हणून मासिक चुकवायचं नसतं, एवढं लक्षात असू द्या. ऐका, 6वं आणि 8वं मासिक हे पाहुण्यारावळ्या करता असतं. कुणाकरता असतं? पाहुण्यारावळ्या करता. 6वं आणि 8वं मासिक पाहुण्यारावळ्याने घेऊनच आलं पाहिजे. कशामुळं? 7व्या मासिकाला तो जीवात्मा वैतरणी नदीच्या तीराला येऊन पोचलेला असतो. वैतरणी नावाची नदी आहे. हा महाराज, तुम्ही उजनी धरणाकडला आहे. मग उजनी धरण ऐकलं होतं, भीमा नदी ऐकली होती, चंद्रभागा नदी ऐकली होती, सगळ्या नद्या ऐकल्या. ही वैतरणी नदी कुठून आणली बरं का? या वैतरणी नदीचा देखील पुरावा आहे.
गरुड पुराण नावाच्या पुस्तकामध्ये ती वैतरणी नदी आहे. आणि आपण जे पंचांग पाहतो ना, ब्राह्मण काकाकडे जे पंचांग असतं, त्या पंचांगामध्ये देखील सुद्धा त्या वैतरणी नदीचा उल्लेख आहे. त्या नदीमध्ये पाणी नसतं. त्या नदीमध्ये घाण, पूर्ण विष्ठा, मळमूत्र, रक्त, हाडं, मांस त्या नदीमध्ये वाहत असतात. आणि त्यातून बुडून जावं लागतं आपल्याला पलीकडे, बरं का. आपल्या पापामुळे आपल्याला त्या नदीतून बुडून पलीकडे जावं लागतं. महाराज, त्या गेलेल्या जीवात्म्याचा तो प्रवास वाचवता येतो? हो, वाचवता येतो, चुकवता येतो. कसा चुकवायचा? काही नाही, केलेल्या जीवात्म्याच्या नावाने या घरच्या परिवाराने 7व्या मासिकाला, बरं का, 7व्या मासिकाला एक गावरान गाई आणि सोन्याची वाटी ब्राह्मणाला दान द्यावी, बरं का. एक गावरान गाई आणि सोन्याची वाटी ब्राह्मणाला दान दिल्यानंतर तो जीवात्मा होडीत बसतो आणि पलीकडे त्याला सोडलं जातं. म्हणून 6वं आणि 8वं मासिक पाहुण्या रवळ्याने घेऊन जावं. 12व्या मासिकाच्या दिवशी 86,000 योजना प्रवास पूर्ण होतो. तो म्हणजे आजचा दिवस. आज गेलेला जीवात्मा यमपुरीमध्ये पोहोचलेला असतो. यमदेव समोर उभा आहे आणि यमदेव म्हणतो, चित्रगुप्ता, या गेलेल्या जीवात्म्याची तू वही आण. वही, वही, ती वही प्रत्येकाकडे चैतन्य महाराज, बरं का, प्रत्येकाकडे. लय गमतीबाज वही आहे, बरं का सौदागर महाराज, लय गमतीबाज. काय सांगावं त्या वहीचं. प्रत्येकाकडे, तुमच्याकडे, माझ्याकडे, सगळ्याकडे. पहिल्या पानावर भगवंताने आपल्या त्या वहीवर जन्माची तारीख, जन्माचं ठिकाण, जन्माची वेळ सगळं काही लिहिलेलं आहे. आणि त्याच वहीच्या शेवटच्या पानावर भगवंताने आपल्या मृत्यूची वेळ, मृत्यूचं ठिकाण, मृत्यूची तिथी लिहिलेली आहे. मग मधली पानं लिहिताना देवाला झोप लागली होती का? का देवाचा पेन शाई संपली होती का? तसं नाही, मधली पानं आपल्याला लिहायला ठेवलेत देवाने. मग ती वही अशी गमतीबाज आहे, एकदा का त्या वहीवर कर्म लिहिलं ना, ते पान फाटतही नाही आणि ते खोडतही नाही. म्हणून पावलोपावली चालत असताना आपण चांगलंच लिहिण्याचा प्रयत्न करायचा. कुणाकडे 10 वर्षाची ती वही आहे, कुणाकडे 50 वर्षाची आहे, कुणाकडे 100 वर्षाची आहे, नव्हे कुणाकडे 150 वर्षाची ती वही आहे. पण प्रत्येकाकडे ती वही आहे. ती वही पाहिली जाते. किती पाप केलंय, किती पुण्य केलंय याची गणना केली जाते आणि मग त्याला स्वर्गलोकामध्ये प्रवेश दिला जातो. ऐका, आजच्या दिवशी जर काही पुण्य कमी पडलं तर आपल्या हातामध्ये जी फुलं आहेत ना, या फुलांमध्ये आपलं थोडंसं पुण्य सामील करतो आणि आपण त्यांच्या चरणावरती वाहतो. सगळं ते पुण्य आपण त्यांच्या चरणावरती व्हायचं आणि मग त्यांना स्वर्ग लोकामध्ये, वैकुंठ लोकामध्ये जागा मिळती. म्हणून हे वर्ष श्राद्धाचं कीर्तन करावं. बरं, ठीक आहे महाराज, अन्नदान केलं, ज्ञानदान केलं, वस्त्रदान केलं, यातून सगळं पुण्य मिळतं. जर थोडंफार काय राहिलं तर सगळ्यात जास्त पुण्य कशात आहे? तर नामचिंतनात आहे. म्हणून हे नामसंकीर्तन, बरं का, एवढं लक्षात ठेवा. म्हणून आजचं हे वर्ष श्राद्ध आहे. प्रत्येकाला मरावं लागतं, प्रत्येकाला मरावं लागतं. आज आपल्या भाऊंला जाऊन 1 वर्ष पूर्ण झाले. किती वर्ष? 1 वर्ष. बघता बघता 1 वर्ष कसे निघून गेले ते आपल्याला समजलं नाही. सोरचा आवाज कमी करा. सोर कोणी लावलाय? 1 वर्ष महाराज आपल्या जीवनातली बघता बघता कशी निघून गेली आपल्याला ठाऊक नाही. एका जोपर्यंत आई वडील आपल्या पाठीशी उभा आहेत ना, जोपर्यंत आई वडील आपल्या सोबत आहेत, तोपर्यंत आपल्या जीवनात कोणत्याच गोष्टीची अडचण, कोणत्याच गोष्टीचे संकट येऊन देत नाहीत. पण ज्या दिवशी आपल्या आई वडिलाचा कृपेचा हात आपल्यावरचा निघून जातो ना महाराज, त्यावेळेस समजायचं की आपल्या जीवनातली सगळे संकट आता सोडवणारा व्यक्ती गेला. जोपर्यंत भाऊ होते तोपर्यंत सगळ्या गोष्टी त्यांनी संकटातून या सगळ्या गोष्टी महाराज उभारल्या. पण ऐका ना दादा, आई वडिलाची सेवा करत असताना अशी सेवा करायची की
या जगाच्या मालकाला देखील सुद्धा आपल्या आई वडिलाची सेवा पाहून 28 युग विटेवरती उभा राहावं लागेल, अशी बघ आई वडिलाची सेवा करावी. जो बाप आहे, जी आई आहे ना, ते आपल्यावरती निस्वार्थ भावनेने प्रेम करतात. ऐका दादा, आपल्या सौंदर्याकडे पाहून प्रेम करणारी आपली प्रियसी असेल, आपल्या सौंदर्याकडे पाहून प्रेम करणारी आपली प्रियसी असेल, आपल्या संपत्तीकडे पाहून प्रेम करणारी आपली पत्नी असेल, आपल्या संपत्तीकडे पाहून प्रेम करणारी आपली पत्नी असेल, पण या जगामध्ये निस्वार्थ भावनेने प्रेम करणारे दोनच व्यक्ती आहेत. त्यांचं नाव आहे फक्त आई आणि बाप. आई आणि बाप. आई बापासारखं निस्वार्थ भावनेने कोणीच तुमच्यावरती प्रेम करणार नाही दादा. काबाड कष्ट करते ती आई. अहो, मी पुढे बोलून जाऊन सांगेल, जिवंत आहे तोपर्यंत प्रेम करतात, यात नवल नाही. मेल्यावरही प्रेम करतात. त्या व्यक्तीचं नाव आहे आई आणि बाप. आई आणि बाप. मेलं तरी प्रेम करतात. ऐका, आपण आपल्या कृपेने आनंदित राहत नाही, आपल्या थोरा मुलांच्या साधू महात्म्याच्या आई वडिलाच्या कृपेने आज आपण आनंदात आहोत. का? कारण की त्यांची आपल्यावरती कृपा आहे. आपण त्यांची सेवा केली म्हणून आपल्या जीवनात सगळ्या गोष्टी आहेत महाराज. मेलं तरी प्रेम करतात. तो मेलं तरी. सत्य घटना घडलेली आहे. अवघा 13 वर्षाचा काळ आहे. 13 वर्षाच्या काळा झालेला आहे. रात्रीची अंधार अशी रात्र वेळ आहे. त्या गाडीमध्ये फक्त 2 जण प्रवास करत आहेत, नवरा आणि बायको. आणि त्या बायकोच्या महाराज मांडीवरती लहान बाळ आहे. दोघांचा प्रवास चालू आहे. मेलं तरी प्रेम करतात. त्या व्यक्तीचं नाव आहे आई आणि बाप. मेलं तरी. काळोख रात्र महाराज. आणि अशा प्रवासामध्ये विजेचा कडकडाट त्या काचेवरती यावा आणि गाडीचं संतुलन हलावं आणि गाडी दरीत कोसळावी. दरीत कोसळावी. दरीत कोसळल्याबरोबर महाराज गाडी खाली गेल्याबरोबर कसा बसा जीव वाचवून त्या आईने आणि बापाने वर यावं आणि प्रत्येकाला हात करावा. हो दादा, कुणीतरी थांबा. हो, कुणीतरी थांबा. आमचं लहान लेकरू गाडीमध्ये आहे, त्या बाळाला वाचवा. हो, त्या बाळाला वाचवा. कोणी गाडी उभायला करायला तयार नाही महाराज. एका व्यक्तीने धाडस करून गाडी उभा केली. का हो दादा, काय झालंय? आई, काय झालंय? काही नाही रे, माझं लेकरू गाडीमध्ये अडकलंय, तेवढं बाळाला वाचव. त्याचा जोडीदार म्हणतो, अरे अंधार रात्र आहे, आपल्याला मारतील, आपल्याला लुटतील रे. नाही म्हणला. त्यांच्या डोळ्यातलं पाणी आणि त्यांच्या अंगावरचं रक्त कधीच खोटं बोलणार नाही रे. कधीच खोटं बोलणार. गाडीतून खाली उतरावं, गाडीजवळ जावं. गाडी लॉक झाली. पाठीमागून काचेवरती दगड मारावा, दरवाजा उघडावा, आत जावं, लहान लेकराला घ्यावं आणि महाराज वरती निघून यावं. आल्याबरोबर आपल्या जोडीदाराजवळ त्या बाळाला द्यावं. गाडीला स्टार्टर मारावा, निघून जावं आणि 1 किलोमीटर अंतरावरती गेल्यानंतर जोडीदाराने म्हणावं, अरे ज्या आईने ज्या बापाने आपल्या गाडीला हात करून गाडी थांबवली ना, ते आई बाप कुठे आहेत रे? त्यावेळेस तो जोडीदार म्हणतो, अरे एक सुद्धा प्रश्न करू नको रे. ज्यावेळी मी मुलाला आणायला खाली गेलो ना, ज्या गाडीमध्ये मी हात उतरलो ना, त्याच गाडीमध्ये ते आई बाप मरून पडले होते रे. मरून पडले होते. मेलं तरी प्रेम करतात ना, त्यांचं नाव आहे आई आणि बाप. आई आणि बाप. अहो, ज्या वेळेस लेक आपली माहेराला येते ना, त्यावेळेस महाराज सासरला जात असताना एका कोपऱ्यामध्ये ढाई मोकळून रडणारा तो बाप आज आपण विसरलो दादा. काबाड कष्ट करून जीवन जगणारा तो बाप आपल्या लेकीसाठी दिवस रात्र काबाड कष्ट करतो. तायडे, तुझं बरं आहे का ग? ताये, तू कशी आहे ग? बस एवढेच प्रश्न विचारतो आणि आपल्या लेकीच्या चेहऱ्यावरचं हसू बघून तो आनंदित जीवन जगतो दादा. 4 पैसे आपल्या खिशात ठेवतो का?
ज्यावेळेस सासरहून माझी तायडी गावाला येईल ना, त्यावेळेस ते 4 रुपये मी काढून मी तिच्या हातात देईल आणि म्हणेल, तायडे यावर्षी जास्त काही पैसे जमले नाहीत ग, साधीच साडी घे ग तुला, पण ते 4 पैसे कमवत होतो आपल्या लेकीसाठी आणि आपल्या लेकासाठीच. म्हणून दादा, त्या आई वडिलाची सेवा करा. आई वडिलाची सेवा केल्यानंतर तुमच्या जीवनातली संकट नाहीशी होतील. म्हणून अशा प्रकारे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे आलो सोशित संकटे, मी माझ्या उखटे आहे देवा. प्रत्येकाला अडचणी आहेत, प्रत्येकाला संकट आहेत, पण हे संकट सोडून सगळी महाराज आपण आपल्या आई वडिलांची सेवा करा. ते भगवंत निश्चित तुमच्यावरती कृपा करतील बरं का. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. शब्द असतील तो माझा बुद्धीचा द्वेष आहे, आणि जे काही बरोबर असेल ते तुम्हा सर्वांच्या गुरुवरांच्या आशीर्वादातून मी तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. बोलिलेले कुरे वेडे वाकुळे उत्तरे करा क्षमा अपराध, महाराज तुम्ही सिद्ध. अशा सुंदर या पडसाळे गावामधील भजनी मंडळ देखील सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. सुंदर अशी त्यांनी साथ दिली, त्याबद्दल पडसाळी भजनी मंडळाचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. तसेच आमचे सौदागर मस्के तेही महाराज शेवऱ्यावरून या ठिकाणी उपस्थित झाले, त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद देतो. वडाचे वाडी भजनी मंडळ या ठिकाणी सगळे आलेले आहेत, डोंगऱ्यांना ते सगळेजण आलेले आहेत. अतिशय एकदाच फक्त रात्री फोन केला, अण्णा यावं लागतंय, अण्णा लगेच उपस्थित या ठिकाणी झाले बरं का. त्याबद्दल अण्णालाही मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. सुंदर असा आपण पकवास ज्यांचा ऐकला, असे खटके महाराजांचे सुपुत्र बरं का, हरिभक्त परायण चैतन्य महाराज खटके, त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. कारण की कला ही सोपी गोष्ट नाही बरं का, अतिशय गोड वाजवला, त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद देतो. सुंदर असं गायन केलं हरिभक्त परायण बरगंडे महाराज कन्यारगावकर, त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देतो. अतिशय महाराज पावलोपावली सोबत चालणारी हे 2 व्यक्ती अतिशय अशा आशीर्वाद रूपी घेऊन माझ्यासोबत चालतात, त्याबद्दल बरगंडेंना पण मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. हरिभक्तपरायण गायनाचार्य भागवताचार्य कीर्तनकार पांडुरंग महाराज पोळ आलेगावकर तेही या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद देतो. आणि अतिशय सुंदर अशी माईक सिस्टीम लावली असे आमचे लवळचे दादा, हां त्यांनी वरोडमध्ये देखील सुद्धा सिस्टीम लावली होती बरं का. अतिशय त्यांनी सुंदर अशी सिस्टीम लावली, त्याबद्दल त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. आणि हा संपूर्ण जो कार्यक्रम आहे हा छायाचित्र करून ठेवला असा या चॅनलचं नाव आहे, ते म्हणजे रंग कीर्तनाचा. यूट्यूबला गेल्यानंतर, इंस्टाग्रामला गेल्यानंतर, फेसबुकला गेल्यानंतर रंग कीर्तनाचा नाव टाकायचं, सर्च करायचं, आणि त्या चॅनलवरती आजचं हे झालेलं कीर्तन तुम्हाला नंतर पाहायला मिळेल. अतिशय सुंदर असं सूर्यकांत दादांनी या ठिकाणी शूटिंग केलं, त्याबद्दल रंग कीर्तनाचा या चॅनलचा मनापासून मी आभार व्यक्त करतो. आचार्य देखील सुद्धा असतील, सगळ्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि माझ्या सेवेला पूर्ण